अभंगाच्या माध्यमातून जे आहे ते केलं जातं। तुकारामांचा अत्यंत सुंदर असा अभंग आहे। बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भाव, येन सोसे मन झाले हाव भरी, परती माघारी घेत नाही, बंधनापासून उकलली कांठी, देता आली मिठी सावकाश, तुका मने देह भारीला विठ्ठले, काम क्रोधे केले घडरीते। याचा अर्थ असा आहे की विठ्ठलाचं नाम घ्यावं, विठ्ठलाला डोळे भरून पाहावं, त्याच्यावर जीव अर्पण करावा। या विठ्ठलाच्या चरणाशी इतकी हाव लागली आहे की आता प्रपंचाकडे माझं मन माघारी जात नाही। मी संसार रूपी सागर आवेला विठ्ठलाला हा संपूर्ण नैवेद्य भरवण्यात आलेला होता आणि त्याची देही याची डोळा जो आहे तो आपण अनुभवत असतो। आपल्या सावळ्या या विठ्ठलाचं सुंदर असं रूप जे आहे ते आपल्याला इथं अनुभवायला मिळतं। हा संपूर्ण सोहळा जो आहे तो ज्यावेळेला ही रूप जे आपण पाहतो, सावळ सुंदर रूप मनोहर, राहो निरंतर हृदयी माझ्या, अशा भावना ज्या आहेत त्या या संपूर्ण विठ्ठल मंदिर पूजा केली जाईल। हा संपूर्ण ही दृश्य जे आहेत सध्या आपण पंढरपुरातली पाहतो आहोत। फडणवीसांच्या हस्ते या संपूर्ण महापूजा जी आहे ती सध्या विठ्ठलाची पार पडते आहे। अनेक पूर्ण विठ्ठलाच्या वारकऱ्यांची असते, तिथे जाणाऱ्या प्रत्येक गावातून समजावून सांगितलं जातंय कशा पद्धतीनं ही संपूर्ण माहिती जी आहे ती दिली जाते पुजाऱ्यांकडनं। विठ्ठल मूर्तीचं ते पुजाऱ्यांच्या माध्यमातून फडणवीसांच्या हस्ते ते संपूर्णपणे पार पडते आहे। विठ्ठला मुख्यमंत्र्यांसमोर आता या पोशाख जो आहे तो विठ्ठलाला स्वतः परब्रह्म पुंडलिकाच्या भेटीसाठी आलेला होता आणि त्याच ओळीतनं चरणावरती गरम पाणी आणतो सावळी ते मूर्ती हृदयी बिंबवली ना कैशा मावळ त्या दोन्ही चिंतन भाव जो आहे तो संतांनी सांगितलेला आहे आणि त्यांच्या माध्यमातूनच समाजाचा गजर जो आहे ज्यावेळेला द्वारकेहून त्याच्या आई वडिलांच्या सेवेत तो मग्न होता, विठ्ठलाला वाटलं की आपण त्याच्या भेटीला जाऊया। त्याला विचारलं की मी आता आलेलो आहे, तुला मी ही भेट देतोय। उभा राहिलेला आहे, उभे ठेविले हात कटीवर आहे। हे पोशाख ज्या रूप जे आहे ते विठ्ठलाचा आपल्याला पाहायला तिथे उपस्थित आहे आणि या कॅमेरे आहेत तिथं आहे। ज्या विठ्ठलाच्या समोर भेदाभेद पुरात पोहोचलेला आहे त्या भावना ज्या आहेत किंवा अशाच पद्धतीच्या या संपूर्ण भावना ज्या आहेत त्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। निरंकार तो निर्गुण विश्वर असा हा पांडुरंग जो आहे तो आहे, नांदतो केवळ पंढरपूर असं देखील यावेळेला आपल्याला पाहायला मिळते। वर्णन जे आहे ते ऐकून आपलं मन जे आहे ते वाटतंय। हे सुंदर असं रूप आपण सध्या TV9च्या माध्यमातून पाहता येते। पोशाख जो आहे विठ्ठलाला तो चढवला जात असताना, त्यांना परिधान केला जात असताना दुसरीकडे रुक्मिणी मातेचं देखील हे संपूर्ण अत्यंत सुंदर आहे। हेची दान देगा देवा तुझा विसरण, संत सज्जनाचा मेळा भक्ती रंगा। वारीमधनं जे आहेत पायी चालत असतात, अनेक महाराष्ट्रातनं अनेक दिंड्या ज्या आहेत त्या महाराष्ट्रभरातल्या विविध भागांमधून येत असतात। तुकाराम महाराज असतील, ज्ञानेश्वर माऊली असतील, त्यानंतर अनेक पालख्या ज्या आहेत दर्शनासाठी तर दाखल होती। विठ्ठलाची महापूजा ज्या वेळेला संपन्न होत असते तो भेदाभेद अमंगळ अशी शेतकरी वारकरी आहे तो तिथे देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सध्या पाहत राहावं, काहीच बोलू नये। मूर्ती जी आहे ती काहीतरी बोलू पाहायचे, कॅमेरे जे आहेत ते ह्या मूर्तीच्या संपूर्ण चंदनाची उटी जी आहे ती सध्या भगवंत विठ्ठलाला लावली जाते। या चंदनाच्या उटीची देखील एक खासियत आहे, कारण की आपल्याला माहिती आहे की हा संपूर्ण परिसर जो आहे तो उन्हाळ्यामध्ये जो आहे तो तिचा शिळा जो आहे तो आपल्याला संपूर्ण दृश्य जे आहेत ती सध्या असंच काही केलेलं आहे। अत्यंत लाखो संख्येने आता हा श्रीकृष्ण या विटेवरती थांब फुलांचा हार सध्या विठ्ठलाला इथं पाहायला मिळते। सध्या ही त्यानंतर विठ्ठलाला पंचानं पुसण्यात आलं, त्यानंतर विठ्ठलाची संपूर्ण पोशाख जो आहे तो विठ्ठलाला जो सोन्याचा वर्ख चढवलेला पोशाख आहे तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काळे आघाद काळे
तेच मी शुद्ध भावानं वर्णित आहे. आहे ते प्रत्येक ओळीमधनं जो आहे हे साजिरो गोजिरो रूप आपण पाहतो आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सपत्नीक जे आहे ते आता पूजा जी आहे ती संपन्न झालेली आहे. हा संपूर्ण पूजेची दृश्य आपण पाहिलेली आहेत. विठ्ठलाचा उगले दाम्पत्य जे आहे आता संपन्न झालेली आहे. सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे की थेट दृश्य आहे. जिथं जिथं तुम्ही या विठ्ठलाचं वर्णन मनामध्ये ठेवलेलं होतं. संपूर्ण हे वारकरी म्हणत असतात कितीही जे आहेत ते आपल्याला म्हणावं लागेल. एकामेकांना देखील आता हे तुळशीचे हार जे आहेत ते परिधान केले जात आहेत. पती पत्नी प्रमुख असतात, मुख्यमंत्री असतात आणि तर दुसरं जे जोडपं असतं ते सामान्य वारकरी असतं. आणि दुसरीकडे उगले दाम्पत्य जे आहे वारकरी दाम्पत्य पाहिलेली आहेत. खरं म्हणजे पद्धतीनं याचा अर्थ असा आहे की त्या काय ते कळत नाही. जाणवत राहतो मी त्याच्यासोबत. विठ्ठलाला अक्षर संतांनी या महाराष्ट्र घेऊन ते जगत असतात आणि त्याच माध्यमातून या संपूर्ण संत किंवा पूजा जी आहे महापूजा संपन्न झालेली आहे. आणि विठ्ठलाचं आपलं रूप जे आहे ते आपल्या डोळ्यासाठी ऊर्जेनं भारावलेलं आहे. पूर्ण या पंढरी नगरीत जे आहे तो आपण संवाद साधलेला होत्या. आणि ही थेट दृश्य दर्शन जे आहे ते जमला आषाढी वारी सुंदर अशी दृश्य सध्या दर्शनासाठी इथं दाखल झालेले आहे. भरून जो आहे लोक थोड्याच वेळात मुख्यमंत्री देवेंद्र पूर्ण विठुरायाच्या पूजेचा करतात. विठ्ठलाकडे एक फुलांची माळ जी आहे देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहे. तर दुसरीकडे रुक्मिणी मातेचं देवेंद्र फडणवीस त्यांच्या पत्नी जाईल. आपण विठ्ठल देखील रुक्मिणी मातेच्या पूजेला त्याचं रूप जे आहे ते आपल्याला पाहायला मिळते. एक महिला पुजाऱ्याकडनं जे आहे ती ही संपूर्ण पूजा जी आहे ती आता केली. हाव आहे ती संपूर्णपणे माझी भक्ती धन्य माझा भाव असं देखील यावेळेला नामदेव महाराजांनी या संपूर्ण त्यांच्या होईनमध्ये सांगितलेलं आहे. अशा तृष्णा कैशा मावळल्या दोन्ही माझ्या मनातली जी तृष्णा आहे किंवा हाव आहे ती संपूर्णपणे मावळून गेलेली आहे. हा संपूर्ण सोहळा पाहतो आहे. सध्या रुक्मिणी मातेला जे आहे ते वस्त्र परिधान केले जात आहेत. त्यांची जी काही अभिषेक केलेला होता त्यांच्या अंगावरती किंवा त्यांच्या मूर्तीवरती तो संपूर्ण आता पंचानं जो आहे तो पुसला जातोय. त्यानंतर त्यांना पोशाख जो आहे तो परिधान केला जाईल. त्यानंतर त्यांना हार असेल किंवा तुळशीचं माळ असेल ती त्यांना परिधान केली जाईल. पांडुरंगाला पोशाख दिलेला आहे त्याच पद्धतीने पोशाख दिलेला आहे. पैठणीचा पोशाख या वारकऱ्या दोघी जणी रुक्मिणी मातेला सौभाग्य द्रव्याने विठ्ठल म्हणे जनी मोठी सासरवासी दयनाच्या साठी नजली आत्यापाशी. सकाळी लवकर उठून दळण जनाबाईला करायचं असायचं. त्यामुळे संत जनाबाईला काळजी वाटायची. दुसरीकडे झोपलं तर जाग येणार नाही म्हणून ती जात्याजवळच झोपायची. रुक्मिणी मातेची ही साक्षात मूर्ती पाहताना ज्या आहेत त्या कुठेतरी हसतात आपल्याकडे बघून. असं रूप जे आहे ते रुक्मिणी मातेचं आहे. हसरी अशी ही मूर्ती आहे. अत्यंत सुंदर आणि विलोभनीय अशी ही दृश्य आहेत. ज्यावेळेला ही दृश्य आपण पाहतो त्यावेळेला मनामध्ये फक्त जो आहे तो भाव जो आहे तो भक्तीचा उफाळून येतो. कारण की हा संपूर्ण सोहळा जो आहे तो वारकरी जे आहेत ते आपल्या डोळ्यामध्ये साठवत असतात. विठुरायाचं आणि त्यांच्या रुक्मिणी मातेचं ज्या वेळेला ते दर्शन घेतात त्यावेळेला अवघा रंग एक झाला. रंगी रंगला श्रीरंग सारे वारकरी जमले पंढरी बोला पांडुरंग हरी. अशाच काहीशा भावना ज्या आहेत त्या सध्या पंढरपुरात त्या वारकऱ्यांच्या आहेत. रुक्मिणी मातेला जे आहे ते सध्या वस्त्र जो आहे किंवा पोशाख परिधान केला जातोय. हे संपूर्ण परिसरामध्ये सध्या वातावरण जे आहे ते ऊर्जामय झालेलं आहे.
ज्यावेळेला तुम्हाला महाराष्ट्रामध्ये वारी जेव्हा तुम्ही अनुभवता त्यावेळेला तुम्ही महाराष्ट्र अनुभवता असं म्हटलं जातं, कारण की या संपूर्ण वारीमध्ये मोठ्या संख्येनं भाविक जे आहेत ते महाराष्ट्रामध्ये प्रणो देवी सरस्वती वाजे बिरवाजिनी वदे हीनाम वित्रियवदो यत्वा देवी सरस्वती उपब्धुते जने हिते इंद्रन्नवतरतूरिये देवी सरस्वती वाजे दुवाये सदा पुष्पवनस्तनेम उदस्यान सरस्वती घोरा हिरण्यवर्णी रुद्रग्नि वर्षोच्यदेयं यस्यानन्दो सर्वतत्त्वेशस्वरणवा अमशरतिरोवद सानो विश्वा अतिविश्वस्तुरोरण्यासावरी असन्नहे वसूर्याः सुदनप्रिया प्रिया सरस्वती स्तोम्या भूद आपप्रशिपार्टिपान्युर्मजो अंतरिक्षा. संत एकनाथ महाराज म्हणतात, माझे माहेर पंढरी आहे भिवर वर्धयन्ति केला बहीण आणि पुंडलिकाला भाऊ. सरस्वती सरस्वती विनोनेषु वज्यो मापस्मरे पयधामानाद क्षेत्राण्यरणानि कर्म क्षेत्रादिवो अद्य प्रसन्नाः. ओम बृहस्पते प्रथमं वाजो अग्रह्य प्रेरणतरामधेयं ददाः यदेषां श्रेष्ठयदरि प्रमादीत् प्रेणाद्रे शान्ति संवापि सप्तूमि वदिदावनामनन्दो यत्र धीरामनसा वाचमग्रदा अधनाथकाय सख्यानि जानते भद्रेशान् लक्ष्मी गणेशा दीपाची यतेन वाचपदवीयमा यन्नामनुभाविन्दनुर्षितप्रवेटा नामावृत्या व्यदतुप्रधरतां सप्तरे वापि सन्नावन्दे उतत्वा पश्यन्नदर्शवाचां तत्वा शृण्वन्नशृण्वतेन उदोत्तस्मैदन्वान् विससरे जायवेवोपत्य औषधी स्वादाः उतत्वां सख्येतिरपि तमाहुर्णेतां विहिनमन्ते विभाजिनेषु अधेन वाचरितमये सवाचं सर्वाम् अबलां पुष्पां यस्तिद्याच सजीवितं सगायन्न तस्य वाक्यविभागो अस्ति यदि शृणोत्यलगं शृणोति नहि प्रवेद सुकृतस्य बन्धा. रूप पाहत आलोचने सुख झाले वो साजणी. या रूपाच्या अभंगानं वारकरी सांप्रदायिक भजनाची सुरुवात होते हे आपल्याला माहिती आहे. तर ही थेट दृश्य आपण पाहतो आहोत. सध्या रुक्मिणी मातेचे पोशाख जो आहे तो त्यांना परिधान केला जातोय. जगी विठ्ठल रुक्मिणी तुही अखंड स्मरा ध्यानी, मग तुझा काय उने झाले सोयरे त्रिभुवन, सारेचे सार भवती उतरी पार, मज ठेवूनी चरणी मने नामयाची जरी. असा पद्धतीचं वर्णन जे आहे ते विठ्ठल रुक्मिणीचं केलं जातं. सध्या रुक्मिणी मातेला हा संपूर्ण पोशाख जो आहे तो परिधान केला जातोय. हा पोशाख परिधान केल्यानंतर ही संपूर्ण पूजा जी आहे ती पार पडतीये. आधी विठ्ठलाची पूजा झाली, अभिषेक झाला, त्यानंतर विठ्ठलाला परिधान जे आहे ते वस्त्र करण्यात आलं, त्यानंतर त्यांना आरती दाखवण्यात आली, नैवेद्य दाखवण्यात आला आणि त्यानंतर आता रुक्मिणी मातेचा हा संपूर्ण पूजा विधी जो आहे तो पार पडतोय. अभिषेक घालण्यात आलेला आहे रुक्मिणी मातेला. त्यानंतरला संपूर्ण त्यांचं ही मूर्ती जी आहे ती पंचानं पुसण्यात आली आणि त्यानंतर आता हा पोशाख परिधान करण्यात आलेला आहे. अत्यंत सुंदर आणि साजिरी गोजरी अशी ही मूर्ती जी आहे ती रुक्मिणी मातेची म्हणावी लागेल. जितकं विठ्ठलाचं रूप जे आहे ते साजिरं गोजिर आहे तितकंच रुक्मिणी मातेचं देखील हे रूप आपल्याला पाहायला मिळतंय. ज्या वेळेला ही दोन्ही मंदिरं जी आहेत ती वेगळ्या एकाच गाभाऱ्यामध्ये परंतु वेगळ्या ठिकाणी असली तरी ही दृश्य जेव्हा आपण पाहतो त्यावेळेला अत्यंत सुंदर असं हे रूप जे आहे ते विठ्ठलाचं आपल्याला पाहायला मिळतंय. रुक्मिणी मातेची ही अत्यंत हासरी अशी ही मूर्ती आहे. डोळ्यामध्ये ज्या वेळेला आपण डोळ्यांनी पाहतो त्यावेळेला अक्षरशः ही मूर्ती खरंच जिवंत झाली आहे का असंच म्हणावं लागेल. कारण की असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण की ही संपूर्ण ज्या वेळेला वारकरी मोठ्या संख्येनं तिथे जातात, हे संपूर्ण वातावरण जे आहे ते पवित्र झालेलं असतं. एक आध्यात्मिक बैठक जी आहे ती या संपूर्ण परिसराला आहे. महाक्षेत्र पंढरपूर असं म्हटलं जातं. या संपूर्ण परिक्षेत्रामध्ये चंद्रभागा नदी आहे, कारण की ती चंद्र आकार भागामध्ये, कारण की ती भीमा नदी आहे परंतु चंद्र आकार भागामध्ये पंढरपुरामध्ये ती वाहते, त्यामुळे तिला चंद्रभागा असं जे आहे ते नाव देण्यात आलेलं आहे. अत्यंत प्रत्येक भागाला इथं एक ऐतिहासिक महत्व आहे, त्याची एक वेगळी आख्यायिका आहे, गोष्ट आहे. ही वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या परंपरा ज्या आहेत ते सांगितली जाते. सगळे विठ्ठलाच्या चरणी जे आहेत ते सगळे मंत्री असो, मुख्यमंत्री असो, वारकरी असो, हात जोडून उभे आहेत. प्रत्येक जो आहे तो आपल्यासाठी असेल किंवा महाराष्ट्रासाठी असेल ते काही ना काही मागत असतो.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील तल्लीन होऊन ही संपूर्ण पूजा विधी जी आहे ती अनुभवतायत. आपल्या डोळ्यामध्ये लावण्याचं काम करतील आणि मळवट भरण्याचं काम या ठिकाणी आईसाहेबांचं होईल. उत्तरासो यतरा पितरो भवन्ति मानो मध्यारीर्षदायुर्गन्धोः अधीतिरदेवरतीतिरन्तरिक्षमदीतिरमाता सपिता सपुत्रः विश्वे देव अधीतिर्पञ्चजना अधीतिर्जातपदीतिर्जनित्वा स्वस्ति नो मिमीदामश्विना भगस्वस्ति देव्यदीतिरकर्मणाः स्वस्ति पूषा असुरो ददातु अत्यंत सुंदर नऊवारी साडी रुक्मिणी मातेला माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांच्या पत्नीनं अर्पण केलेली आहे. रुक्मिणी मातेला ही जी साडी आहे ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सुविध पत्नी ज्या आहेत अमृता फडणवीस यांच्या हस्ते देण्यात आलेली आहे. सध्या रुक्मिणी मातेला ती साडी परिधान करण्यात आलेली आहे. सोन्याचा वर्ख जो आहे तो या पोशाखांना दिल्याची देखील एक माहिती जी आहे ती मिळते. हा संपूर्ण सोहळा जो आहे तो याची देही याची डोळा आपण अनुभवतो आहोत. हा संपूर्ण सोहळा अत्यंत महत्त्वाचा आहे कारण की हा वर्षानुवर्ष जे आहे ती आषाढी वारीची परंपरा जी आहे ती आहे. यावर्षी देखील पाऊस जो आहे तो चांगल्या प्रमाणात झालेला आहे आणि त्यामुळे शेतकरी राजा जो आहे बळीराजा जो आहे तो सुकावलेला आहे. सध्या रुक्मिणी मातेचं मळवट जे आहे ते भरण्याचं पूजा जी आहे ती सध्या सुरू आहे. सध्या रुक्मिणी मातेचा मळवट भरला जातोय. खूप सुंदर असं हे पूजा जी आहे ती म्हणावी लागेल कारण की एकीकडे विठ्ठलाची पूजा जी आहे ती संपन्न झाली. आता सध्या रुक्मिणी मातेची पूजा होतीये. ज्यावेळेला विठ्ठल आणि रुक्मिणीचं हे रूप आपण पाहतो रामकृष्ण हरी माऊली असंच म्हणावं लागेल कारण की ही संपूर्ण दृश्य ज्यावेळेला आपण पाहतो त्यावेळेला शब्दामध्ये याचं वर्णन करता येत नाही कारण की संत ज्यावेळेला याचं वर्णन करतात ते एकरूप होतात विठ्ठलाशी. ज्यावेळेला तुम्ही एखाद्या भगवंताशी एकरूप अनेक संतांनी या विठ्ठलाचं अत्यंत सुंदर असं वर्णन केलेलं आहे. रुक्मिणी मातेला चंदनाचा लेप रुक्मिणी मातेला चंदनाचा लेप जो आहे तो सध्या भरण्यात आलेला आहे. थंडावा मिळावा कुठेतरी मूर्तीला भावना ज्या आहेत त्या असतात त्या संपूर्ण भगवंताशी ज्या आहेत त्या विठ्ठलाच्या आणि रुक्मिणी मातेशी असंख्य करोडो भाविकांच्या भावना ज्या आहेत त्या जोडल्या गेलेल्या असतात. आज त्यांचं दर्शन घेण्यासाठी लाखोंच्या संख्येनं पंढरपुरामध्ये वारकरी दाखल होत असतात. ज्याला